विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत. आजच्या चिंतनाचा श्लोक आहे, दुरुले करू बापुडे दैन्यवाने, कृपा भाकिता दिधली भेटी जेणे, चिरंजीव तारांगणी प्रेम खाणीत, उपेक्षी कदा देवभक्ताभिमानीत. श्रीराम. मंडळी, याही श्लोकामधून समर्थांनी भगवंताच्या भक्तावर असणाऱ्या निरतिशय प्रेमाचं त्या ठिकाणी दाखला दिलेला आहे. कालच्या श्लोकामध्ये आपण उपमन्यू अशा भक्तांचं त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. या श्लोकामध्ये समर्थांनी असणारा भगवंताचा परमभक्त जो ध्रुव बाळ, त्या ध्रुव बाळाची कथा सांगितलेली आहे. श्रीमद भागवताने या ध्रुवाचा फार मोठा गौरव केलेला आहे, फार त्याची कीर्ती वाखाणन केलेली आहे भागवतामध्ये. त्यामुळं सर्व संतांनी या ध्रुव आख्यानाला फार महत्त्व दिलेलं आहे. भक्ती क्षेत्रामध्ये भगवान परमात्मा हा भक्तांच्या करता किती भुललेला असतो, आणि जो त्याचा भक्त आहे त्या भक्ताचा परमात्मा कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही, त्याच्या वयाचा विचार करत नाही, त्याच्या जातीचा विचार करत नाही, त्याच्या योग्यतेचा विचार करत नाही. फक्त येत भक्ती एक मी जाणे असं भगवंताने म्हटलेलं आहे. त्याची असणारी निश्चिम भक्ती, त्याचा असणारं निश्चिम प्रेम, याच गोष्टीचा परमात्मा विचार करतो आणि त्या भक्तात्तेवरती किती प्रेम करतो ते सांगण्याकरता समर्थांनी संदर्भ कथा म्हणून या ठिकाणी ध्रुवाचं आख्यान सांगितलेलं आहे. समर्थ म्हणतात, दुरू लेकुरे लेकरू बापुडे दैन्यवाने. ध्रुव बाळ हा बापुडा, दैन्यवाना म्हणजे बिचारा, गरीब, हातबल अशा प्रकारचं एक लेकरू होतं असं समर्थांनी सांगितलेलं आहे. आता एवढ्या उपाध्या या ध्रुव बाळाला ज्या दिलेल्या आहेत कमीपणाच्या, खरं म्हटलं तर ध्रुवाचा जर आपण विचार केला तर ध्रुव हा सामान्य मुलगा नाही आहे. एका सम्राटाचा, एका राजाचा मुलगा आहे तो. उत्तानपाद नावाचा असणारा राजा, फार सत्वशील असणारा, कीर्तिमान असणारा राजा होऊन गेला. आणि त्या राजाला असणाऱ्या दोन पत्न्या मुख्य, कारण आपल्याकडं राजा म्हटल्यानंतर कमीत कमी 2 बायका असायला पाहिजेत हा नियमच पूर्वी ठरवून गेलेला होता. किमान 2, आणि कमाल किती त्याला काही मर्यादा नाही. माझ्या ऐकण्यामध्ये जास्तीत जास्त 80,000पर्यंत स्त्रिया असणारे उदाहरण रावणाचं आहे. त्याच्या पुढे आणखीन कुणाला असतील तर ते काही माहिती नाही, पण राजा म्हटलं की किमान 2 बायका असल्या पाहिजेत हे ठरलेलं होतं. त्यापैकी उत्तानपाद राजा जो आहे त्याला 2 स्त्रियांचं वर्णन केलेलं आहे. एकीचं नाव होतं सुरुची आणि दुसरीचं नाव असणारं सुनीती, अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. मंडळी, पुराणातल्या कथा आपण ज्यावेळेला वाचतो, पुराण कथा ज्यावेळेला ऐकतो, त्यावेळेला त्यातल्या नावांचं सुद्धा फार महत्त्व असतं. कोणत्याही पात्राचं कुठलंही नाव उगीच ठेवायचं म्हणून ठेवलेलं नसतं. त्या नावाला काहीतरी त्याचा अर्थ असतो. त्या नावाच्या पाठीमागे त्या व्यक्तीचा स्वभाव, त्या व्यक्तीचं कार्य, हे सगळं त्या नावामधून दिसून येत असतं. अशा प्रकारची नावं पुराणामध्ये पात्रांची योजलेली आहेत. तसं इथं सुनीती आणि सुरुची अशा 2 पत्न्या त्या उत्तानपाद राजाला होत्या, परंतु त्याचं प्रेम जास्त होतं ते सुरुचीवरती होतं. आता सुरुची आणि सुनीती ह्याचा जर विचार केला तर आपल्याही आयुष्यामध्ये अशा या 2 स्त्रिया आहेत. प्रत्येकाच्या ठिकाणी या 2 स्त्रिया आहेत, सुरुची आणि सुनीती. आपण त्यापैकी कोणतीवरती जास्त प्रेम करतो हे ज्याचा त्यानं विचार करायचा आहे. सुरुची या शब्दाचा अर्थ अनिर्बंधपणानं अशा प्रकारचं स्वैराचारी वागणूक करणं. जीवाला जे आवडेल, मनाला जे आवडेल, जिभेला जे आवडेल, डोळ्याला जे आवडेल ते पाहणं, ऐकणं, खाणं, लेणं, हे सगळं जीवाच्या आवडीप्रमाणे करणं ही सुरुची आहे. आणि सुनीती नावाची जी आहे तिच्या नावामध्येच नीती आहे आणि ती सुनीती आहे. म्हणजे एखादी गोष्ट आवडली परंतु ती योग्य आहे का अयोग्य आहे, त्याच्यामुळं आपलं हित होणार आहे का अनहित होणार आहे, ह्याचा विचार करून त्याचा स्वीकार करणारी जी बुद्धी आहे त्या बुद्धीला सुनीती असं म्हटलेलं आहे. आणि सुरुची नावाची जी बुद्धी आहे ती अनिर्बंध अशा प्रकारची विषय सेवन करणारी बुद्धी आहे. या 2 स्त्रिया प्रत्येकाला आहेत.
त्यापैकी कोणावरती जास्त प्रेम करतो मनुष्य हे त्याच्या स्वभावावर अवलंबून आहे. त्या उत्तानपाद राजाचं प्रेम सुरुची नावाच्या स्त्रीवरती जास्त होतं आणि म्हणून तिला पट्टराणी केलेलं होतं. आणि सुनीती तिला कुठेतरी एका बाहेर ठिकाणी घर बांधून तिला आपला आश्रय दिलेला होता. आता पत्नीच होती, त्याग करता येत नाही, कुठेतरी लांब आश्रय दिलेला होता. तिलाही एक मुलगा होता आणि तिलाही दोघींना एक मुलगा मुलं होते. सुरुचीच्या मुलाचं नाव होतं उत्तम आणि सुनीती असणाऱ्या स्त्रीच्या मुलाचं नाव होतं ध्रुव. त्या ध्रुवाचं आख्यान समर्थ सांगताना म्हणतात की तो ध्रुव अतिशय सात्विक, आईच्या संस्काराखाली वाढलेला सोज्वळ शांत सात्विक मुलगा. मुलांच्या बरोबर खेळत खेळत राजवाड्यामध्ये गेला आणि दरबारामध्ये राजा सिंहासनावरती बसलेला असताना उत्तम हा जो मुलगा आहे, त्याचा सुरुचीचा मुलगा, तो राजाच्या मांडीवरती सहज कौतुकाने बसलेला होता. ध्रुव बाणाने हेही बघितलं की आपला भाऊ आहे तो आपल्या बाबांच्या मांडीवरती बसलेला आहे आणि त्याला वाटलं आपणही आपल्या बाबांच्या मांडीवर बसावं, म्हणून तोही सिंहासनावरती चढला आणि एका मांडीवरती तो बसला. आता राजा दोघांच्या वरती समान प्रेम करत होता. ध्रुव बाळावरही तेवढंच प्रेम होतं आणि सुरुचीचा असणारा उत्तमावर तेवढंच प्रेम होतं. दोघांना जवळ राजाने प्रेमाने घेतलं, दोघांना कुरवाळत होता, दोघांचं त्या ठिकाणी कौतुक करत होता. तेवढ्यात ती सुरुची आली आणि तिने बघितलं की सवतीचं पोरग माझ्या आणखीन पोराच्या शेजारी बसलेलं आहे. ही तिला सहन झालं नाही. अहंकारी वृत्ती, मीपणा, माझंच सगळं आहे, ह्याच्यात दुसऱ्या कोणाचं काही नाही, अशा प्रकारची भावना सुरुची जी असते ती भावना अशीच असते. तिला ते सहन झालं नाही. तावात आली. सिंहासनावरती मांडीवरती बसलेल्या ध्रुवाला तिने दंडाला धरलं आणि बळजबरीनं ओढूनच त्या ठिकाणी खेचून त्याला राजाच्या मांडीवरनं सिंहासनावरनं खाली पाडलं. त्याला ठोकरून दिलं. जा म्हणले, बाई तुझी लायकी नाही इथं मांडीवर बसण्याची, हा अधिकार फक्त माझ्या मुलाचा आहे. असं ज्यावेळेला त्याला निर्भत्सना केली, राजा काहीच बोलू शकला नाही. इथंच मोठी गंमत आहे. सुरुचीच्या अधीन झालेला जो जीव असतो तो सुनीतीवरती होणारा अपमान, तिचा असणारा कमीपणा तो सहज सहन करतो, कारण त्याला तेच आवडत असतं. आणि इथं माणसाच्या अधोगतीला सुरुवात होते ती इथं होत असते, हे या कथेतून आपल्याला सांगितलेलं आहे. तेव्हा तो अपमानित झालेला मुलगा ध्रुव रडत रडत आईजवळ गेला. आईला सर्व हकीकत सांगितली. म्हणे अशी अशी सगळी अवस्था परिस्थिती झालेली आहे. मी बाबांच्या मांडीवरती बसलेलो असताना त्या दुसऱ्या आईने मला ओढून खाली ढकलून दिलं, निर्भत्सना करून मला राजवाड्याच्या बाहेर काढलेलं आहे. आईने सांगितलं, बाळा आपलं प्रारब्ध नाही आहे राजवाड्यामध्ये बसायचं, राजाच्या बाबांच्या मांडीवर बसायचं तुझं नशीब नाही आहे. त्याचं नशीब होतं, त्याला मिळतं ते, आपण नाही चिंता करायची. म्हणजे असं कशी नाही चिंता करायची, माझेच बाबा आहेत, मला तो अधिकार मिळाला पाहिजे. सांग मला काय करावं लागेल, बाबांच्या मांडीवर बसायचं असेल तर मला काय करावं लागेल, काय अधिकार मिळवावं लागेल. तिने सांगितलं, बाबा हे भगवंतानं द्यावं लागतं, त्यानं जर दिलं तर आपल्याला ते मिळतं. तो म्हणला, कुठं आहे देव? बालसर्व बुद्धीप्रमाणे विचारला प्रश्न. ती म्हणली, घोर अरण्यात जावं लागतं, त्याकरता तपश्चर्या करावी लागते, मग देव प्रसन्न होतो. म्हणला, जाणार अरण्यात आणि मी माझ्या अपमानाचा त्या ठिकाणी भरपाई मी करून घेणार, मला ती जागा मिळाली पाहिजे, हेच मनामध्ये धरलं. आणि काही कुणाचं न ऐकता तो ध्रुव वनामध्ये गेला. वनामध्ये जात असताना कुठं जायचं आहे, काय करायचं आहे, काही कशाचं ज्ञान नव्हतं, परंतु एक मनामध्ये भाव होता की देवाला भेटायचं, देव भेटायचा, एवढीच मनामध्ये असणारी इच्छा. आणि ही इच्छा प्रबळ असल्यामुळं त्याचं फळ म्हणून त्या ठिकाणी नारदांची भेट झाली. नारदाने विचारलं, बाळा कुठे निघालाय? मला देवाला भेटायचं आहे. तुम्हाला माहिती आहे का महाराज, कोणत्या वनामध्ये देव राहतो, तो कसा असतो, त्याला भेटायचं कसं? नारदांनी त्याला सांगितलं, बाळा मधुवन नावाचं वन आहे, त्या वनामध्ये तू जा आणि मी सांगतो त्या मंत्राचा जप कर. इतका जप कर की देव भेटेपर्यंत तू जप सोडूच नकोस. ठीक आहे म्हणजे नारदांनी त्यांना गुरुमंत्र दिला. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय,
ओम नमो भगवते वासुदेवाय असा 12 अक्षरी मंत्र ध्रुव बाळाला नारदाने दिला आणि कृपा आशीर्वाद दिला की तुझी इच्छा सफल होईल. त्याप्रमाणे त्या मधुवनामध्ये ध्रुव बाळ गेलेला आहे आणि त्या वनामध्ये तपश्चर्येला बसलेला आहे. आता तपश्चर्या म्हणजे काही सामान्य गोष्ट नाही. उष्ण वेडावे, शीत पांघरावे, वृष्टीच्या असावे घरात, ज्ञानोबराय म्हणतात की तपश्चर्या करत असताना ऊन जर पडलं तर ऊनच पांघरून म्हणून त्या ठिकाणी अंगावर घ्यायचं. थंडी वाजायला लागली तर थंडीच गुंडाळायची, अंगाला लपेटायची शाल म्हणून. आणि पाऊस पडायला लागला तर तोच निवारा म्हणून त्याच्यात बसायचं. अशा प्रकारची खडतर तपश्चर्या सुरू केली. 1 महिना फल आहार खाऊन त्यांनी तप केलं, परंतु भगवंत काय प्रसन्न झाले नाहीत. 2ऱ्या महिन्यामध्ये त्यांनी फळ खायचं सोडलं, फक्त झाडाचा पाला खाऊन तपश्चर्या केली. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, पाहोनी या झाडे ओरबाडोनी पाला, खाऊनी विठ्ठला आळवावे. अशा प्रकारे ध्रुव बाळाने केलेली तपश्चर्या आहे. 1 महिना नुसता झाड पाला खाल्ला तरी काय भगवंत प्रसन्न झाले नाहीत. 3ऱ्या महिन्यामध्ये झाड पालाही सोडला, फक्त पाणी पिऊन त्या ठिकाणी तो महिनाभर काढला तरी भगवान प्रसन्न झाले नाहीत. 4थ्या महिन्यामध्ये पाणी सोडलं, नुसत्या श्वासावरती जगला तरी भगवान परमात्मा प्रसन्न झाले नाहीत. आणि हे बघितल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी विचार केला की आता श्वास पण घ्यायचा नाही, आता भगवान कसे येत नाहीत तेच बघायचं. म्हणून देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो या न्यायानं त्या ध्रुव बाळाने तप सुरू केलं. आणि मग मात्र सगळी पृथ्वी डळमळीत व्हायला लागली त्याच्या तपसामर्थ्यानं. इंद्रलोक, चंद्रलोक, ब्रह्मलोक सगळे डळमळीत झाले. सगळ्यांनी भगवंताला प्रार्थना केली की एवढं कठोर तप आजपर्यंत कोणाचं बघितलं नाही, तुम्ही लवकर जाऊन त्याला भेट द्या, नाही तर काय अनर्थ होईल सांगता येत नाही. भगवान परमात्मा म्हणले, तू भक्तच तसा माझा निश्चिम आहे, त्याचा निर्धार फार मोठा आहे. आणि म्हणून भगवंतालाही आनंद झाला. त्यांनी श्वासच बंद केला आणि त्या मंत्राचा जप मनामध्ये सुरू केला. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत डोळे मिटलेले होते, प्राण कंठाला आले, परंतु श्वास काय घेईना. भगवान लगेच प्रगट झाले, हाक मारली, ध्रुवा अरे डोळे उघड, मी आलोय बघ. ध्रुवने विचारलं, तुम्ही कोण? अरे म्हणजे तू ज्याचं ध्यान करतोस, ज्याचं नामचिंतन करतोस, तोच मी भगवान विष्णू परमात्मा आहे, बघ डोळे उघडून. असं म्हणल्यानंतर ध्रुवाने डोळे उघडले. बघितलं तर शंख चक्र गदा पद्म असणारा चतुर्भुज, पितांबरधारी, किरीट कुंडले, मुकुट असणारा कौस्तुभमणी, असं सुंदर घवघवीत भगवान श्री विष्णूचं रूप बघितलं. साष्टांग पायावरती दंडवत घातला आणि भगवंताकडे एकटक बघायला लागला. बघता बघता देवाने विचारलं, काय अरे तू काय बोलायचं, तुला बोल ना, नुसतं बघत काय उभा राहिला? ध्रुवाने सांगितलं, भगवंता तुमचं हे सौंदर्य, तुमचं हे रूप, तुमचं हे सगळं असणारं सुंदरपणा हा बघितला आणि माझं मन तृप्त झालं. मला एक इच्छा मनामध्ये आहे, तुमची स्तुती करावी अशी वाटते, पण मला शब्द सुचत नाहीत. मला त्या ठिकाणी काय बोलावं, मंत्र कसे म्हणावेत काही कळत नाही, पण तुमची स्तुती करावी असं मला वाटतंय. भगवंत हसले. आपल्या हातातला जो शंख, तो शंख त्या ध्रुव बाळाच्या गालाला लावला. त्याला इतकी बुद्धिमत्ता प्राप्त झाली की फार सुंदर अशी स्तुती भगवंताची ध्रुव बाळाने त्या केलेली आहे. तिचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये फार सुंदर उच्च अवस्थेची स्तुती वर्णन केलेली आहे ध्रुव बाळाने. आणि या स्तुतीने भगवान प्रसन्न झाले आणि विचारलं, बाळा कशा करता तप केलं, काय हवं आहे तुला? त्यांनी सांगितलं, देवा मला दुसरं तिसरं काय नाही, मी माझ्या बाबांच्या मांडीवर जाऊन बसलेलो असताना माझा अधिकार आहे तो, पण माझ्या सावत्राईने माझा अपमान केला, मला निर्वचना करून तिथनं उठवून लावलं, तेव्हा मला त्या अधिकार तो मिळाला पाहिजे. भगवंत म्हटले, अरे एवढ्या अधिकाराकरता तू एवढं मोठं तप केलंस का? अरे कुठलं राज्य, कुठला राजा, कुठला तुझा बाबा, कुठल्या तुझ्या बाबाची मांडी, यातलं काय शाश्वत आहे सांग? हे सर्व नाशिवंत आहे, क्षणभंगूर हे सगळं आहे, आणि त्याकरता तू मला प्रसन्न करून घेतलं. परंतु म्हटले, असू दे, तुझी बालबुद्धी आहे, तुला तरी दोष देण्यात काय अर्थ आहे? भगवंतांनी सांगितलं, पण मी प्रसन्न झालेलो आहे, आता मला तुला काय द्यावं हे मला कळतंय, त्यामुळं मी तुला असं देतो
असे एक ठिकाण देतो, अशी एक जागा देतो की तिथून तुला कधीही कोणी उठ म्हणणार नाही, कधी कोणी तुला हलवणार नाही. तू स्थिर राहशील. बाकी सगळे ग्रह तारे हे सगळे भ्रमण करत राहतील आकाशामध्ये, पण तू मात्र स्थिर राहशील. अशी तुला एक जागा देतो. असा तुला एक तारा देतो की तो तुझ्याच नावाचा असेल, ध्रुव तारा. म्हणून भगवंतानी त्या ठिकाणी त्या ध्रुव बाळाला आढळ वास्तव्य दिलं. म्हणून चिरंजीव तारांगणी प्रेमखाणी असं जे समर्थ म्हणतात, सगळ्या तारांगणामध्ये भगवंताचा प्रीतिपात्र असणारा जर तारा कोणता असेल तर तो ध्रुव तारा आहे. तिथं भगवंताने ध्रुवाला आश्रय दिला. परंतु सांगितलं, आता तुर्तामध्ये तुला तुझ्या राज्यामध्ये जायचं आहे. तुला बापाची मांडी हवी आहे ना, त्या मांडीवरती तू खुशाल जाऊन बस आणि त्या ठिकाणी तुला कुणी तिथून उठवणार नाही आणि तुला काही हजार वर्ष तिथलं राज्य करायला मिळेल. आणि ते राज्य करून झाल्यानंतर आयुष्याच्या अंतकाळाच्या वेळेला मी तुला प्रसन्न होईल आणि जो आढळपद ध्रुव तारा जो आहे तिथं तुला मी स्थापित करीन. अशा प्रकारचं वरदान देऊन परमात्मा त्या ठिकाणी अंतर्धान झाले. ध्रुव बाळाने पुढे बरीच वर्ष राज्य केलं आणि तो आढळ असणाऱ्या ध्रुव ताऱ्याच्या ठिकाणी स्थिर झाला. हे भगवंताचं असणारं भक्तांच्यावरचं प्रेम आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, तो वना आला याची लागी, बैसावे पित्याची उत्संगी, परी चंद्र सूर्या परिस जगी श्लाघ्यो केला. मौली म्हणतात, तो वनामध्ये कशा करता आला होता, तप कशा करता केलं होतं, तर फक्त वडिलांच्या मांडीवरती बसायचा अधिकार मिळावा म्हणून. पण परमात्मा एवढा उदार आहे की आढळ पदाची जागा त्या ठिकाणी भगवंतांनी त्याला दिली. असा हा भक्तवत्सल असणारा परमात्मा. समर्थ म्हणतात की आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा तो करत नाही. म्हणून आपण सर्वांनी मनापासून प्रेमानं त्या भगवंताचं चिंतन करावं, त्याची भक्ती करावी, हे समर्थाने आपल्याला यामधून सांगितलेलं आहे. तेव्हा या श्लोकाचा असणारा हा भाव आहे. चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत याची माहिती जरूर द्या. भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.